धन्यवाद. अरे चाल नाही कर्तव्य आहे, छोटा आहे, मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला काय. चला सामन्याला सुरुवात. बोल. सामन्याला सुरुवात. पंचांचा इशारा. सचिन आणि चेतन सलामीची जोडी. 4 ओव्हर 4 षटकांचा सामना. बॉलर पण चेतन आणि 1 ओव्हर पॉवर प्ले. 1 ओव्हर पॉवर प्ले आहे ना. 1 ओव्हर पॉवर प्ले. स्टार्ट. सामना सुरुवात. चेतन हरिश्चंद्र पाटील आणि चेतन महेश घरात. चेतन टू चेतन. फुलटा चेंडू होता. नो बॉल. पूर्ण ॲडव्हान्टेज चेंडू होता. हा मौका घालवला चेतनने चेतनसाठी. फ्री हिट. सचिन आहे. सॉरी सचिन आहे. हॅलो. 2 धावा. 1 अवांतरच्या रुपयानं. अशा वेळेला 2 धावा होतात. काय झालं. चेतन. नो. फुलटा चेंडू. आता पंचांचा इशारा नाही. वाईट. आवाज रूपानं 3 धावा टोटल होतात. बिनबाद. पहिल्या चेंडूवर नो बॉल. दुसरा बॅटच्याकडे एकच आहे. तर पुढचा चेंडू वाईट चोर म्हणा. फ्री हिट आहे. नाही ना. नाही नो बॉल. नो बॉल. वाईट आहे. वाईट आहे. वाईट आहे. धावबाच्या दिशेने चेंडू फेकला होता. अशा प्रकारे चेंडू निर्धाव जातोय. चेतन. फायनलच्या दिशेने मारा फटका. चेंडू सीमारेषेवर अडवला जातोय, परंतु दुसरा चेतन म्हणजे या संघावर 3 चेतन आहेत. एक बॉलर, एक खेळतोय, एक सीमारेषेवर चेतन आहे. एक चेतन हरिश्चंद्र घरत सॉरी पाटील, एक चेतन महेश घरत आणि एक चेतन शांताराम पाटील. चेतन न न न पाहूया धावसंख्या होती ती 7. ओ डायरेक्ट हिट थ्रो नाही. नागेचा कदाचित नेम लागू शकतोय. याच्या बाबतीत त्याचा नेमगुटी भरपूर आहे. स्टेट मारला फटका. सीमारेच्या बाहेर जातो का चेंडू आणि 6 धावा. अशा धाव संख्या होती ती 13. नाव घेऊन मैदानात पाय मी ठेवलाय. आई पद्मावतीचं नाव घेऊन मैदानात पाय मी ठेवलाय. आईची हाय आम्हाचा जिंकू हर एक आव्हान. मनाशी एक बोला ना. 1 to go. धाव संख्या अप्रकारे होती ती 13.
आदळला जातोय 14 बॅट चिकड मला वाटतं बॅट चिकड धावसंख्या 14 अशा प्रकारे षटक समथिंग धावसंख्या 14 बिनबाद विदाउट लॉस निपुण प्रवीण घरात आमच्या पप्याचे चिरंजीव सुपुत्र निपुण थोडस क्षेत्ररक्षणामध्ये अदला बदल होतोय अमित थोडस लॉंग ऑफच्या दिशेनं मागच्या सामने हेमनला इथून तिथून सरकवण्यात आलं इथून तिथे पूर्ण ग्राउंडवर फिरला हेमन संध्याकाळी थकणार वाटते हेमन लॉंग ऑफ दिशेने मारा फटका थोडासा हलका स्पष्ट होता एक धावसंख्या धावसंख्या ती 15 विदाउट लॉस चार षटकांचा सामना असेल आजच्या दिवशी शेवटचा सामना सलामीची जोडी सचिन पाटील चेतन घरत बायच्या रूपाने एक धाव मिळते धावसंख्या होते ती 16 धावा विदाउट लॉस दुसरं षटक सुरू आहे या 4 षटकाखेर किती धावसंख्या पाहूया मैदानातून क्षणचित्र पाहायलाच भेटतील आणि लॉंगलेग फायनल दिशा मारला फटका तो चेतन गर्दानी सीमारेष चेंडू अडवला जातो एक धावसंख्या मिळते धावसंख्या ती 17 पाहूया 17 जर कधी खतरा येतोय सलामीची जोडी मैदानात चेतन गर्द सचिन पाटील एक आगरी मास्टरचा खेळाडू आहे जो ओपनिंगला जातोय निपुण पॅव्हलिनच्या दिशेनं बॅट चिकट घेऊन जाते शॉर्ट लेग धावसंख्या 18 आणि टू गो चांगली गोलंदाजी करतोय निपुण जोरदार फटका हाणायला देत नाहीत सचिन साठी चेतन साठी आता मात्र उंच मारला फटका तिथं चेंडू सीमारेषे पलीकडे जातो 4 धावा येतात पंचांचा इशारा अशा धावसंख्या होती ती 22 फॉर विदाउट लॉस निपुण चेतन के लिए गोलंदाजी करेंगे और एक घुमा दिया भाई तो गेंद जाती है बाउंड्री के बाहर 4 होने के लिए धाव संख्या होती 26 विदाउट लॉस आणि 2 षटकाचा खेळ पूर्ण होतोय धाव संख्या 26 नाव घेऊन मैदानात पाय आम्ही ठेवलाय 2 षटकाचा जिंकू हर एक आव्हान मनाशी निश्चय बांधलाय कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर आहे
2 षटकार धावसंख्या होती ती 26. देवेंद्र बाल म्हणजे बालचंदचा सुपुत्र चिरंजीव. त्यांचे पापांची खूप मेहनत आहे. सकाळी उठले का जातात मासली पकडायला. 12 महिने 365 दिवस. आपली सायकल उचलली का चालले पाक भुसेगावून पापडीच्या दिशेने नव्याग्रात. आखिर आगरी आदमी 365 डेज ऑल वर्क. व्यवसाय आहे आगरी लोक, पारंपरिक व्यवसाय आहे. आता पुढच्या महिन्यात लोक जातील या रोडला दिसतीलच 24 तास चिवणी पकडासाठी. चेंडू निर्धाव. धावसंख्या 26 विदाउट लॉस. आता थोडीशी धूळ थांबलेली बसून झालेली की काय. पाण्याचा फवारा पडला. जोरदार अपील. एसटीची जी मला वाटतं जोरदार अपील केली होती नागेश यांनी. पंचाशी वादे नकोय. पंच आपले पंचगिरी सांभाळतायत, दुरा सांभाळतायत, एकदम शांत आहेत. चला नागेश पुढचा. चांगली गोलंदाजी म्हणायला गेल. तिन्ही चेंडू डॉट जातात. पहा सचिन पाहतच राहिले. मास्टरचे खेळाडू जे ओपनर जातात. जी उपील झाली तो शेवटचा मस्त षटकार मारला होता सचिन यांनी. मला वाटते 2 बॉल 6 पाहिजे. त्यांनी षटकार मारला होता उंच उत्तुंग. व्हिडिओ गेटच्या दिशेने सुंदर फटका मारला सचिन यांनी मागच्या सामन्यात. बाई जायचं. सुंदर चेंडू म्हणायला गेल. पण बायची पण एक धावसंख्या येते. धावसंख्या होती 27 ना 27 27 विदाउट लॉस. चांगली गोलंदाजी म्हणायला गेल. देवेंद्र. आता मला फुलटा चेंडू. 5 चेंडू सुंदर टाकले होते. मात्र शेवटचा चेंडू सॉरी 4 चेंडू सुंदर टाकले होते आणि 5 थोडसा 22 रुपये आणि पुढच्या चेंडू मात्र खराब चेंडू मला आणि 6 धावा आल्या. 5च बॉल झाले. 3 चेंडू निर्धाव टाकले होते. एक चौथा चेंडू 22 रुपये भेटला आणि 5 चेंडू मात्र खराब चेंडू पडला. तारीफ केली होती आणि त्या तारीफ त्यांनी विश्वासाने दवडता दिला आणि षटकार दिला. थोडासा खराब चेंडू पडला आणि 6 धावा आल्या. धावसंख्या होती 33 डबल ती या. बघा तिसरं षटक सुरू आहे आणि 33 धावा आलेल्या आहेत. आता मात्र शेवटचा डॉट गेला आणि षटक संपतंय. 3 षटक धावसंख्या होती ती 33 विदाउट लॉस. फक्त 5वा चेंडू चेतनचा खराब पडला. 4 चेंडू सुंदर टाकले. एक 22 रुपयाने गेला. सुंदर 5 चेंडू म्हणायला गेल. फक्त 5वा चेंडू खराब पडला आणि तिथे 6 धावा आल्या. नाही तर थोडासा भुसकालच पडला असतं. 33 फॉर नो लॉस. उमेदवारच्या मैदानात चांगला चालला असा सामना. सलामीची जोडी आहे सचिन चेतन अमित. पॅवलीच्या दिशेने गोलंदाजी करतील. अब्दुल कादिर की तरफ जंप मारते हुए अमित. अब्दुल कादिरचं असंच गोलंदाजीचं उडी मारायचे. 7-8 बॉलचा रसीद घ्यायचं आणि गोलंदाजी करायचे. थोडासा सचिन साठी अमित.
जोरदार अपील नाही. लेग बाईट. धाव संख्या होती ती 34. शेवटचं षटक सुरू आहे. हाणामारीचं षटक म्हटलं जाईल याला. पण आता एक चेंडू पडतोय परंतु षटक काय हाणामारी पाहायला भेटत नाही. भाऊ या सलामीची जोडी आहे मैदानात. सचिनच्या बॅटला चेंडू बरोबर लागत नाही. काही आजचा दिवस त्यांच्यासाठी लाभदायक नाही ठरत मला वाटतं, पण चेतनसाठी लाभदायक ठरतोय. मिसफिल्ड होतोय पण 2 धावा कोणीही रोखू शकत नाही. अशा प्रकारे धाव संख्या ती 36. 36 विदाउट लॉस. चेंडूला गती होती. अडवण्याचा प्रयत्न केला शॉर्ट लेगच्या दिशेने, परंतु चेंडूला हुलकावून चेंडू सीमारेषेवर जातोय. 2 धाव मिळतात. अडवला जातोय फाईन लेगच्या दिशेनं. उंच मारला फटका एमएससीबी कॉलनी आणि 6 धावा सीमारेषा क्षेत्राच्या वरून जातोय. 6 धावा आता पंचांचा इशारा. अशा प्रकारे धाव संख्या होती ती 42. बघा 42चा टी शर्ट. कोणाला 42 लागतंय, कोणाला 36 लागतंय, कोणाला 40 लागतंय. 42 मला वाटलं हे पण 42चं नाव घेऊन मैदानात पाय आम्ही ठेवलाय. आईची हाय आम्हा जिंकू हर एक आव्हान. मनाशी निश्चय बांधलाय. मनाशी निश्चय बांधलाय. कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर आहे. कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर. आतापर्यंत आजच्या सामन्यात चेतनेचे 74 धावा होत्यात. 74. आहे 74 चेतन यांचा. पुन्हा लेग साऊंड सरसावून मारायचा प्रयत्न. बॉल मिस होत आहे. सेम ऍक्शन होती परंतु दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात सचिन बाद होत आहेत. 43 धावपैकी सचिन बाद होतोय. 1 गडी बाद. हितेश चेंडू निर्धाव जातोय. शेवटचा चेंडू 1 to go. शेवटचा चेंडू. पाहूया या चेंडूवर किती धाव कुठल्या जातील. फुलटा चेंडू होता आणि फाईन लेगच्या दिशेने जोरदार चेंडू रोवला जातो. चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावा. अशा धाव संख्या होती ती 47. 4 षटकाचा खेळ पूर्ण आणि 48 धावांचं लक्ष्य जिंकण्यासाठी. आई पद्मावतीचं नाव घेऊन मैदानात पाय आम्ही ठेवलाय. आई पद्मावतीचं नाव घेऊन मैदानात पाय आम्ही ठेवलाय. आईची हाय आम्हा जिंकू हर एक आव्हान. मनाशी निश्चय बांधलाय. मनाशी निश्चय बांधलाय. कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर आहे. कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर आहे. कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर आहे. कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर. हॅलो 48 धावांचं लक्ष्य म्हणजे 24 आणि 48. प्रत्येक चेंडूवर 2 धावांची सरस आहे. चला प्रत्येक चेंडू 2-2 पाहिजेत. ना षटकार ना चौकार. 24 चेंडू 47 धावकडे आणि 48 धावांचं लक्ष्य पल्ला टप्पा पार करायचा आहे.
आजच्या दिवसाचा शेवटचा सामना असेल तो धीरेन चॅलेंजर्स विरुद्ध गजानन स्पोर्ट्स. 47 धावांकडे धीरेन चॅलेंजर्स आणि 48 धावांचा टप्पा पल्ला जो पार करायचा आहे. सलामीची जोडी मैदान जात आहे ते नागेश आणि अमित. टोपण त्यांना हेडन दिलंय म्हणजे मॅथ्यू हेडन. आमचे नातेवाईक विलास घरत यांचे सुपुत्र अमित घरत. मला वाटतं मागच्या आठवड्यात माझ्या अर्नाळा किल्ल्यावर मला वाटतं मॅच होती आणि काहीतरी 7 चेंडूत काहीतरी आगाशीपुरा पडा का. मला 7 चेंडू किती 7 धाव करायचे होते का 4 का 12 चेंडू अच्छा 24 चेंडू 48 धावा करायच्या. सलामीची जोडी मैदानात नागेश आणि अमित. संजा अमोल डेकोरेटर्स प्रोपायटर. धावा 48 धावांचं लक्ष टप्पा पार करायचा आहे. 24-48 प्रत्येक चेंडूमध्ये 2 धावा. आणि आजच्या कीपर आहेत ते इचन घरात रिक्षा चालक मालक. आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. पहिल्या चेंडूवर चेंडू जातो सीमारेषे पलीकडे 4 धावा. विडिकेट मिडॉनच्या दिशेने मारला फटका. नागेश पाटील यांचा 4 धावा येत आहेत पहिल्या चेंडूवर. नागेशने फटका मारो का त्यांचा हात कुठल्या कुठे जातो का समजत नाही. तरतरी जास्त आहे म्हणजे कबड्डीसाठी त्यांचा चालूच असतो प्रवास. मैदानात बॅट टप टप चालू आहे. बघा त्यांची खेळी बघा तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट पाहत असाल. पुन्हा एकदा चेंडू जातो सीमारेषे पलीकडच्या पार आणि 6 धावा. पहिल्या चेंडूवर 4 दुसऱ्या चेंडूवर 6 चौकार षटकार आणि धावा होतात 10. आणि आम्हा लोक सर्वांना पहा बघा पहिलं हॅलो धावसंख्या अशापर्यंत 10. 2 चेंडूवर एक पहिला चौकार दुसरा षटकार 10 धावा. इचन काय तरी सांगतायत. पुढचा चेंडू नागेश थोडासा खराब चेंडू पडतोय. वाइट समांतर 1+1 धाव संख्या दिली 12 यानी कि आपका गेंद होते 2 बढ़ता स्कोर 12 और क्या मारेगा लारा यानी कि अमित. मला वाटतं आरसीबी दर्शित नागले 3 षटकार मध्ये 1000 रुपये कॅशबॅक. चला नागेश आज मौके पे चौका मारो और लगाओ 1000 रुपया. धाव संख्या होती 12 अशा प्रकारे. पहिला चेंडू 4 दुसरा चेंडू षटकार तीसरा चेंडू वाइट पड़ता 1+1 धाव संख्या 12 और अमित खेलेंगे क्या मारेंगे लारा लेफ्ट हैंडेड एमएसबी कॉलोनी और रिवर्स सीट मारला फटका अमित त्याचा पूर्णपणे फसतोय. लेग बाइट्स धाव संख्या होती ती 13. म्हटलं लारा आहेत मारतील षटकार चौकार.
आम्हाला ते 12 वर 13 ने येडा बनवला आम्ही. त्यांनी त्यांच्या बॅटला स्पर्श झाला नाही. रिव्हर्स स्वीपचा फटका लागला चौकारशाहीत आला असता. बॅटच्या आवाक्यात बसला नाही आम्ही त्यांचा. आता मात्र फुलटा चेंडू जातो सीमारेषे पलीकडच्या पार. 4 धावा. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू आपण एक टप्पा चेंडू सीमारेषे पलीकडे जातोय. धाव संख्या होती ती 17. पाहूया खतरा. मुळीच नव्हता रे कान्हा 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 माझ्या मना. त्यांचे मित्र महेश पाटील त्यांच्यावर जर लगातार 3 षटकार नागेश 3 षटकार मारले तर 1000 रुपये प्राइज आहे नागेशसाठी. बघा 3 खंबे येतील. संडे और मंडे रोज खा वनडे. ओहो पुन्हा एकदा स्ट्रेट मारला फटका. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धाव मिळतात. एक चेंडू जातोय आणि अशा प्रकारे धाव संख्या होती ती 21. म्हणजे खतरा टळतोय. नागेशांनी धाव संघ हलता ठेवलेला आहे. बघा बापाकडून मुलाला ऑफर आहे पण मुलाकडून बापाला ऑफर आहे. षटकार मारला नागेश मुलाकडून 500 रुपयाचे ऑफर आले. बाप से बेटा सवा शेर नाही. संधी हुकली. आता चान्स आहे. 3 षटकार बाकी आहे. बघा बाप मुलाला द्यायला तर मुलगा बापाला देतोय 500 रुपयाचा प्राइज. मनीष बघा मनीष नागेश मनीष शामरुगाचा आणि षटकोनाचा षटकार मारल्यावर बघा धाव संख्या होती ती 21. विदाउट लॉस 48 धावांचा टप्पा पल्ला पार करायचा आहे. 47 धावा कुठल्या. चला घाई करा. सूर्य गेला असताना. चला मनीषकडे पुन्हा एकदा ऑफर आहे. 3 षटकार पुन्हा एकदा 500 म्हणजे षटकार मारला तरी 500 आणि 3 षटकार 500 म्हणजे 1000 रुपये. नागेश चलती की न अंताक्षरी रुक गए तो खटारा. जिसका कोई नहीं तो उसका म्युनिसिपालिटी होता है. हॅलो स्कोर 21 18-27 18 चेंडू 27 लक्ष जिंकण्यासाठी 48 धावाचा पल्ला पार आहे. 1 षटकार धाव संख्या होती 21. 18-27 करायचे. 18-27 18 चेंडू 27 धावा. चला चेतन पॅव्हलिनच्या दिशेनं. तिथे नाना आहेत आणि हो नाना झेल पकडला. खुश नाना खुश. धीरेंद्र चालत शॉर्ट लेग वर मारण्याचा प्रयत्न. तिच्या क्षेत्राचे नाना खुद्द ओनर धीरेंद्र चालतचे पप्पा खुद्द ओनर तिथे होते आणि अमित 0 धावांवर बाद होत आहेत. म्हणजे ऑस्ट्रेलियन डक पॅक वगैरे पॅलून पडतात. ऑस्ट्रेलियन बदक चला चला पटापट. तुम्हाला खेळण्यासाठी त्रास होईल. उशीर करू नका. लाईटची सुविधा नाही. सूर्य अस्ताला गेलेला आहे. सर्व हवा सूर्यप्रकाश हवेचा तुम्हाला त्रास होईल. जेणेकरून कोणाला त्रास नको. पटापट आटपा. थोडीशी बॅटची कट घेऊन जातोय निपुण.
एक 10 मिनिट 22च्या रूपाने मिळते. सॉरी 22च्या रूपानं किती 22 एक गडी बाद. झेलबादच्या रूपाने अमित बाद होतोय 0-10 सेकंदावर. सोळा 26 घाई करा. चला ऐतेला धावरतात इथून तिथून. चेतन उद्या क्लासिक आणि कट्टा बॉईज 8 वाजता हजर राहायचं या मैदानात. हा 5 षटकांची खेळायचे असेल तर, नाहीतर -1 ओव्हर. ओ फुलटा चेंडू घुमा दिया. एमएससीबी कॉलनी आली तिथे चेंडू शिमारेषा सुंदर प्रकारे अडवले. 5 धावा ऍडव्हान्टेज अडवल्या. सचिन किती 2 खेळल्या ना. 4 धावा अडवल्या गेल्या. दोनच 24 सुंदर फटका होता नागेशांचा. आणि शिमारेश्वर सचिन यांनी 4 ऍडव्हान्टेज अडकल्या. झेल पकडायचा परंतु झेल पुन्हा बॅटच्या कडे घेतोय. एक धाव संख्या ती 25 14-23 14 चेंडू 23 धावांची गरज. आजच्या सामन्यात शेवटचा दिवस. परत पुन्हा एकदा लॉंग ऑफ. मानव आहे की काय. मानव म्हणजे एका संघात बाप पुत्र खेळतोय बघा. बापले फाईन लेग आणि लॉंग ऑफ. बापले उभे आहेत सीमारेषेवर. 2 धाव मिळतात. धाव संख्या होती ती 27 27 for 1. 13-21 13 चेंडू 21 धावा. पुन्हा एकदा मानवचे तो शॉट. रिक्स ऍक्शन रिप्ले आणि थोडस गचाल थोडस खसाब निक्षाप. चेंडू थोडासा उलकावून दिलाय मानवसाठी. 2 धाव पळून काढल्या. आता मात्र 2 धाव. धाव संख्या होती ती 29 12 चेंडू 19 धावांची गरज बघा. 12 चेंडू 19 धावा. आज भरून चालली माझी मंजुळा दिसली नागच खुळा. आज भरून चालली माझी मंजुळा दिसली नागच खुळा. आम्ही ड्रायव्हर आमचा जीव आहे गाडीवर. आम्ही ड्रायव्हर आमचा जीव आहे गाडीवर. नाग जीवाला आमच्या खरा. आज भरून चालली माझी मंजुळा दिसली नागच खुळा. आज भरून चालली माझी मंजुळा. चला पटापट. 12 चेंडू 19 धावांची गरज. चला पटापट. चला लवकर. नाना आले की काय बॉलिंगला. नाना स्वतः कुठं ओनर येत आहे बघा. कॅप्टन 12 चेंडू 19 धावा 19. चला 12 डिलिव्हरी 19 रन्स विन. क्षेत्राच्या थोडासा इथून तिथे अदला बदल होतोय. मात्र क्षेत्रांच्या जे फिल्डिंग आहे त्याच्यात बापले खेळतात बघा. सचिन पाटील मानव पाटील. चला 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 वेळ घेऊ नका. 1 विकेटला 500. हा 1,500 ना. 1,500 हा 1000 ना 3,000. बापा नाना ऑफर 3 हॅट्रिक केले तर सुधीर कडून 3,000 रुपये. काय नाही इंडियाकडून किती जास्तच आहे. 500 रुपये बघा. चला जोरदार अपील.
आणि बाद होतोय नागेश 500 रुपयानं. अरे हॅट्रिक नानाला बघ किती उरूप आला बघा, किती उरूप आला नानाला. हॅट्रिकचे चान्स. देवा रे देवा 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 नागेश 500. देवा रे देवा देवा DJ वैभव in the बघा नानाला किती उरूप आला. धीरे चॅलेंज जोश आहे. मी चला चेतनाला चेतन. ओ बावोजी आणि साला. अभी कैसे करेंगे दोनों देखेंगे अभी मैदान पे. हाँ जेठालाल मेठालाल. आल क्या गेंद डालते नाना, क्या बात. उमेदनागरी प्रीमियर लीग जे नानानेच चालू केले आणि सुधीर पाटील बघा स्वतः नाना तिथे बॉलिंग करतात. पहिल्या चेंडूवर पायची जातोय आणि दुसऱ्या चेंडू निर्धाव जातोय. 10-19 10 चेंडू 19 धावा. लेग बाईट बघा तोल मल के गेंदबाजी करते हैं नाना. रन नहीं देते नाना. क्या बात है नाना. 9-18 9-2-18. रात को खाना लेके आना नाना, इधर बैठेंगे. फुलटा चेंडू इथं मिडीगेट मिडा मला चेंडू शिबाराच्या पलीकडे जातोय आणि 4 धावा. 3 चेंडू सुंदर टाकले होते पण आता हा खरा पटबोल चेंडू 4 धावाचा धाव संख्या होती ती 34. 8 चेंडू 14 धावा. 8 चेंडू 14 धावा. जोरदार वर्षा होते. मार 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 पण कुठून मार. निपुण मार आणि खरोखर निपुण मारलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. 7-8 गजानन स्पोर्ट्सचे खेळाडू आले तर निपुण मार मार खरोखर निपुण मारला. चौकार आणि षटकार. 6-8 6 चेंडू 8 धावा. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. चौथा आणि 5वा चेंडू नानासाठी पूर्ण महागात पडला. जिथे चौकार आणि षटकार तिथे मॅच थोडीशी कलटणी आलेली आहे. आता या 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. आता यंग पिढीतला बॉलर कोण येतोय. प्रथम असं ऐकण्यास येते. प्रथम म्हणजे गणपतीला वंदनीय. प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना. चला नंदूच्या हातात चेंडू ते कोण टाकेला ते सांगू शकत नाही. प्रथमच येतो असं ऐकी वाय भाऊया. नंदू गोलंदाजीची तयारीत दिसत आहेत की मला सुद्धा गोलंदाजी द्यावी. परंतु सामना आहे तो महाअटीकडे आलेला आहे की 6 चेंडू 8. यंग बॉलर सर्वात यंग बॉलर प्रथम. बघा छोटासा मूर्ती छोटी कीर्ती महान मिळते का पाहूया. सामन्यात चलचित्र दिसेलच. परंतु तुम्हाला आम्हाला सांगतो की आजच्या सामन्याची क्षणचित्र संध्याकाळी 7:30 वाजता तुमचा आमचा टीव्ही म्हणजे कोणता मोबाईल नेटवर्क. तुमचा आमचा टीव्ही हा मोबाईलचा नेटवर्क ह्या क्षणचित्र पाहायला मिळतील. विसरू नका पाहायला. संध्याकाळी ठीक 7:30 वाजता तुमचा आमचा टीव्ही फक्त मोबाईल. कोणी क्षणचित्र पाहिले नसतील की आजचा मी मॅच बघितला नाही. याचा सामना कष्टाचा सामना क्लासिकचा सामना
प्रो पांडवांचा बना रियांचा सामना फ्रेंडशिपचा सामना कुठे सार्थक वॉरियर्स असेल या गजाननचा असेल पाहायला भेटला नसेल कुठे कामानिमित्त गेले असतील तर सामना छायाचित्र पाहायला मिळतील 6-8 बाईच्या रूपानं 5-7 5 चेंडू 7 धावा धाव संख्या होते 41 41 4वर 1 41 5 चेंडू 7 धावांची गरज 5 डिलिव्हरी 7 रन्स टी विन पाहूया चला डोळे पहा मैदानात पहा क्षणचित्र पहा मॅच पाहत राहा विसरू नका उंच बरं चेंडू शेप आहे फटका क्षेत्रक्षे धावतात 1 2 3 2 धावा येतात धाव संख्या होते 43 4-5 4-5 गेंदे 4 जिंकते गेली चाहिए 5 4-5 4वर 5 धाव संख्या होते ती 43 4 चेंडू 5 धावा उमेदवाराच्या मैदानाचा चालूचा सामना आजचा सामना शेवटचा सामना 4 चेंडू 5 धावा चला पटापट काळोख पडलाय ओ बॉलिंग वर लागेल 3-5 प्रथम यंग बॉलर प्रथम तुला वंदितो कोणताही अनुभव नाही यंग बॉलर आहे बघा आजचा सामना पाहायला असेल यंग खेळाडू दिसतोय टाळ्या वाजवायलाच पाहिजे प्रेक्षकांनी तुम्ही रसिका टाळ्या वाजवा छोट्या मुलाचं कौतुक करा रसिक बंधू अच्छा महिला कुठे येते त्याला आल्या नाही ना महिला यायला पाहिजे जसं युपीला बोलत तसं आगरी फिल्मीनं बोलायला पाहिजे ना चला 3-5 ना 3-5 ओ चेंडू जातोय पळतोय चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे 4 धावा 2-1 वर्षा बिजुली अपन को भागी मौसम इक्वल स्कोर होतोय 47-47 2 चेंडू 1 धावाची गरज सर्व खेळाडू सीमारेषेच्या आतमध्ये कंपल्सरी चेंज नाही ना पॉइंट वर नाही पॉइंट नाही चला 2 चेंडू 1 धावा क्षेत्ररक्षक सर्व एकाच क्षेत्रात सगळी एकाच क्षेत्रात आले बघा कोण बाहेर नाही ओहो चेंडू निर्धाव झेलबाची अपील मागतायत नाही 1 चेंडू 1 धाव 1 टू गो आणि 1 धाव 1 टू गो बघा तुम्ही ह्या गोलंदाजाचं तारीफ करायला पाहिजे टाळ्या वाजवला पाहिजे प्रेक्षकांनी टाळ्या वाजवाव्या कारण मूर्ती छोटी कीर्ती महान आहे 6 चेंडू 8 पाहिजे होते चौकार रस्ता लागला मॅच फिरली असतात 1 चेंडू 1 धाव 1 डिलिव्हरी वाज रॉटिंग 1-2 ओके सर आणि बाद टाय झालेली ते मूर्ती छोटी कीर्तिमान इथे बघा तुम्हाला सांगितलं टाळ्या वाजवा मुलांसाठी यंग गोलंदाज होता कृपया प्रेक्षकांनी टाळ्या वाजव्या छोट्या गोलंदाजासाठी मूर्ती छोटी कीर्तिमान सुंदर गोलंदाजी केली चौका लागला असता तर मॅच कुठल्या कुठे फिरला असता नंबर 1 तो यार अबे म्हणते त्याला सुपरस्टार नाना स्टंप घेऊन ये ना
वा टाय झालेले मॅच सुंदर गोलंदाजी केली यंग गोलंदाज होता आजच्या या सामन्याच्या उद्याच्या सामन्यात सुद्धा हा फ्रेंडशिप ग्रुप ना फ्रेंडशिप नको फ्रेंडशिप कट्टा बॉईज आणि एकता कट्टा बॉईज ना कट्टा बॉईज फ्रेंडशिप ग्रुप क्वालिफाय झालेत का अच्छा कट्टा बॉईज ना फ्रेंडशिप ग्रुप ना अरे क्या गेंदबाजी किया बाउंड्री नहीं लगता तो मैच की सुंदर